पुण्यात राहणारे रोहन आणि स्नेहा हे दिसायला आदर्श जोडपं होतं. लग्नाला 8 वर्ष झाली होती. त्यांना 6 वर्षाची एक गोड मुलगी होती, परी. बाहेरून पाहणाऱ्यांना त्यांचं आयुष्य परिपूर्ण वाटायचं. चांगली घर, चांगली नोकरी, गोड मुलगी आणि सुखी संसार. पण घराचे दरवाजे बंद झाल्यावर त्या संसारात रोज वादळं उठत होती. लग्नाच्या सुरुवातीला रोहन आणि स्नेहा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. तासनतास फोनवर बोलायचे, एकमेकांशिवाय राहणं कठीण वाटायचं. पण लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या. रोहन एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होता. सकाळी 8ला घराबाहेर पडायचं आणि रात्री 9-10ला घरी यायचं. स्नेहाने लग्नानंतर नोकरी सोडली होती. ती घर, मुलगी आणि सासूसासऱ्यांची काळजी घेत होती. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू स्नेहाला वाटू लागलं की रोहन तिच्यासाठी वेळच देत नाही. तुला माझ्यासाठी 5 मिनिटंही मिळत नाही का? ती अनेकदा विचारायची. रोहन थकलेल्या आवाजात म्हणायचा, स्नेहा, मी हे सगळं तुमच्यासाठीच करतो आहे, पण आम्हाला पैशांपेक्षा तुझी गरज आहे. हे वाक्य ऐकल्यावर रोहन गप्प बसायचा. काही दिवसांनी त्यांचे वाद वाढू लागले. एका रविवारी स्नेहाने ठरवलं होतं की सगळे मिळून बाहेर फिरायला जायचं. परी सकाळपासून उत्साहात होती, पण अचानक रोहनच्या ऑफिसमधून फोन आला. एक महत्त्वाची मीटिंग होती. रोहनने जाण्याचा निर्णय घेतला. परीचा चेहरा उतरला. स्नेहाच्या डोळ्यात राग भरला. तुझ्यासाठी ऑफिसच सगळं आहे. तुला माहिती आहे ना, ही मीटिंग महत्त्वाची आहे. आम्ही कधी महत्त्वाचे होणार? रोहन काही बोलला नाही. तो निघून गेला. त्या दिवसानंतर स्नेहाच्या मनात राग साचू लागला. महिने गेले, वाद वाढत गेले. एकमेकांशी बोलणं कमी होत गेलं. आता घरात संवादापेक्षा शांतता जास्त होती आणि ती शांतता खूप भयानक होती. एक रात्री रोहन उशिरा घरी आला. स्नेहा त्याची वाट पाहत बसली होती. कुठे होतास? ऑफिसमध्ये. खोटं बोलू नकोस. काय म्हणायचं आहे तुला? तुझ्या ऑफिसमधली पूजा कोण आहे? रोहन चकित झाला. माझी सहकारी. फक्त सहकारी? हो. स्नेहाने मोबाईल त्याच्याकडे फेकला. त्यात सोशल मीडियावर फोटो होते, ऑफिस पार्टीचे. त्यात फोटोंमध्ये रोहन आणि पूजा हसत बोलताना दिसत होते. हे काय आहे? रोहन संतापला. हा आमचा ऑफिसचा कार्यक्रम आहे. माझ्यासाठी वेळ नाही, पण तिच्यासोबत फोटो काढायला वेळ आहे. त्या रात्री मोठं भांडण झालं. परी घाबरून रडू लागली, पण दोघांनाही तिचं भान राहिलं नाही. त्या दिवसानंतर संशयाने नात्यात प्रवेश केला आणि संशय हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. काही महिन्यांनी परिस्थिती आणखी वाईट झाली. एका दिवशी स्नेहा तिच्या माहेरी निघून गेली. सोबत परीलाही घेऊन गेली. घर अचानक रिकामं झालं. रोहन पहिल्यांदा खरोखर एकटा पडला. सकाळी उठल्यावर परीचा आवाज नव्हता. संध्याकाळी घरी आल्यावर दारात कोणी वाट पाहणारं नव्हतं. घर होतं, पण घर पण हरवलं होतं. सुरुवातीचे काही दिवस त्याला वाटलं, जाऊ दे, थोड्या दिवसांनी परत येईल. पण आठवडे गेले, महिने गेले, स्नेहा परत आलीच नाही. शेवटी एक दिवस त्याला हातात कोर्टाची नोटीस आली. घटस्फोटाची नोटीस. ती नोटीस पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 8 वर्षाचा संसार एका कागदावर संपणार होता. त्या रात्री तो झोपू शकला नाही. त्याने जुन्या फोटोचा अल्बम काढला. लग्नाचे फोटो, हनीमूनचे फोटो, परी जन्मल्यावरचे फोटो. प्रत्येक फोटो एक आठवण होता आणि प्रत्येक आठवण त्यांचं हृदय तोडत होती. पहिल्यांदा त्याला जाणवलं, तो स्नेहावर अजून प्रेम करत होता. खूप प्रेम करत होता, पण आता कदाचित उशीर झाला होता. घटस्फोटाची नोटीस हातात धरून रोहन बराच वेळ सोफ्यावर बसून राहिला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त स्नेहा आणि परीचे चेहरे फिरत होते. एकेकाळी ज्या घरात हशा घुमायचा, त्या घरात आता भिंतीसुद्धा शांत झाल्या होत्या. रोहनने नोटीस पुन्हा उघडली. कोर्टाची तारीख पुढच्या महिन्यात होती. तो स्वतःला धीर देत होता, पण मनातून तो पूर्णपणे कोसळला होता. दुसरीकडे स्नेहा ही आनंदी नव्हती. माहेरी आल्यापासून तिचे आई वडील तिला समजावत होते, बाळा, घटस्फोट हा शेवटचा पर्याय असतो. पण स्नेहा हट्टीपणी म्हणायची, 8 वर्षे मी प्रयत्न केले, आता माझ्यात ताकद उरलेली नाही. तिच्या आईने विचारलं, तुला अजूनही रोहनवर प्रेम आहे का? स्नेहा काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातील अश्रूने उत्तर दिलं होतं. त्या रात्री परी आईजवळ येऊन झोपली. तिने निरागसपणे विचारलं, आई, बाबा
आपल्याकडे का येत नाही? स्नेहाचं हृदय तुटलं. बाबा कामात व्यस्त आहेत. आपण पुन्हा आपल्या घरी जाणार नाही ना? या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. ती फक्त परीला मिठी मारून रडत राहिली. काही दिवसांनी कोर्टाची पहिली तारीख आली. रोहन आणि स्नेहा अनेक महिन्यानंतर एकमेकांसमोर उभे होते. दोघेही बदलले होते. चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला होता. न्यायाधीशांनी त्यांना समुपदेशनासाठी पाठवलं. समुपदेशकाने विचारलं, तुम्हाला खरंच वेगळं व्हायचं आहे का? स्नेहा म्हणाली, हो. रोहन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मला माहीत नाही. स्नेहाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. समुपदेशक हसला. जेव्हा एखाद्या माणसाला अजूनही खात्री नसते, तेव्हा त्याच्या मनात प्रेम शिल्लक असतं. कोणीच काही बोललं नाही. त्या भेटीनंतर रोहन अधिक विचार करू लागला. त्याला जाणवलं की त्याने खरंच अनेक चुका केल्या होत्या. तो सतत कामाच्या मागे धावत राहिला. पैसा कमवण्यात इतका व्यस्त झाला की कुटुंबाला वेळ देणं विसरला. त्याला वाटायचं की महागडं घर, गाडी आणि सुविधा दिल्या म्हणजे कर्तव्य पूर्ण झालं. पण नात्यांना पैशाची नाही तर वेळ आणि प्रेमाची गरज असते. एक दिवस अचानक रोहनला शाळेतून फोन आला. परी शाळेत बेशुद्ध पडली होती. रोहन आणि स्नेहा दोघेही धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी सांगितलं, घाबरण्यासारखं काही नाही, पण मुलगी खूप मानसिक तणावात आहे. स्नेहा हादरली. 6 वर्षाच्या मुलीला कसला तणाव? डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, घरातील परिस्थितीचा परिणाम मुलांवर सतत जास्त होतो. हे ऐकताच दोघांचे डोळे खाली गेले. रात्री परी शुद्धीवर आली. तिने पाहिलं, आईकडे पाहिलं, मग बाबांकडे, आणि अचानक रडायला लागली. तुम्ही दोघे पुन्हा भांडणार ना? स्नेहा आणि रोहन स्तब्ध झाले. नाही ग बाळा, परी रडत म्हणाली. माझ्या मैत्रिणीने सांगितलं की तिचे आईबाबा घटस्फोट घेतले. आता ती बाबांना महिन्यातून एकदाच भेटते. ती हुदके देत म्हणाली, मला माझे बाबा रोज पाहिजे, आणि आईही. त्या छोट्याशा मुलीच्या शब्दांनी दोघांच्या हृदयावर घाव घातला. त्या रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये रोहन आणि स्नेहा अनेक महिन्यानंतर शांतपणे बोलले. रोहन म्हणाला, स्नेहा, मी खूप चुका केल्या. ती काही बोलली नाही. मी तुला वेळ दिला नाही, तुझं ऐकलं नाही. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. आणि मीही सतत तुझ्या चुका पाहत राहिले. तुझ्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केलं. पहिल्यांदाच दोघे स्वतःच्या चुका मान्य करत होते. वाद जिंकण्यापेक्षा नातं वाचवणं महत्त्वाचं असतं, हे त्यांना उशिरा समजलं होतं. दुसऱ्या दिवशी परीला डिस्चार्ज मिळाला. ती दोघांचे हातात घेऊन चालत होती. कित्येक महिन्यानंतर हे पुन्हा एकत्र दिसत होतं, आणि त्या दृश्यामुळे तिघांनाही मनात काहीतरी हलत होतं. काही दिवसांनी कोर्टाची दुसरी तारीख आली. त्यावेळी वातावरण वेगळं होतं. न्यायाधीशांनी विचारलं, तुमचा निर्णय काय आहे? रोहनने स्नेहाकडे पाहिलं. स्नेहाने रोहनकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात 8 वर्षाच्या आठवणी होत्या. लग्न, पहिली भेट, पहिलं घर, परीचा जन्म, संघर्ष, आनंद आणि अजूनही जिवंत असलेलं प्रेम. स्नेहाने हळू आवाजात म्हटलं, मला आणखी एक संधी द्यायची आहे. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मलाही. न्यायालयात काही क्षण शांतता पसरली, आणि मग न्यायाधीश हसले. कधीकधी नातं वाचवण्यासाठी फक्त एक पाऊल पुढे टाकावं लागतं. दोघांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती, कारण तुटलेला विश्वास पुन्हा उभा करणे सोपं नव्हतं. घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्यानंतर रोहन आणि स्नेहा पुन्हा एकत्र राहायला लागले. पण सगळं पूर्वीसारखं झालं नव्हतं. एकाच घरात राहत असूनही दोघांच्या मनात भीती होती. रोहनला भीती वाटत होती की पुन्हा एखादी चूक झाली तर स्नेहा कायमची दूर जाईल. स्नेहाला भीती वाटत होती की पुन्हा एखादं दुर्लक्ष आणि एकटेपणामुळे त्याला तिच्या वाट्यात येईल. मात्र यावेळी दोघांनी एक निर्णय घेतला होता. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न दोघांनीही करायचे. पहिल्या काही दिवसात खूप अवघडल्यासारखं वातावरण होतं. पूर्वीसारख्या गप्पा नव्हत्या, हसणं नव्हतं, पण प्रयत्न होते. रोहन ऑफिसमधून वेळेवर घरी येण्याचा प्रयत्न करू लागला. रात्री जेवताना तो मोबाईल बाजूला ठेवायचा. स्नेहाही त्याच्या प्रत्येक उशिरामागे संशय घेणं थांबवू लागली. हळूहळू संवाद वाढू लागला. एक दिवस परी शाळेतून आली आणि आनंदाने म्हणाली, आई बाबा, पुढच्या आठवड्यात आमच्या शाळेत फॅमिली डे आहे.
परीचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून दोघांनीही होकार दिला. फॅमिली डेच्या दिवशी रोहन आणि स्नेहा दोघेही परीसोबत शाळेत गेले. तिथे इतर कुटुंबासोबत खेळ, स्पर्धा आणि कार्यक्रम झाले. एका खेळात आई-वडील आणि मुलाला एकत्र धावायचं होतं. परीने दोघांचे हात पकडले आणि हसत म्हणाली, "आज आपण तिघेही जिंकणार." तो क्षण रोहन आणि स्नेहासाठी खूप खास होता, कारण अनेक महिन्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर खरं हसू पाहिलं होतं. काळ पुढे सरकत व्हायला सगळं सुरळीत चाललं होतं. पण आयुष्य नेहमीच परीक्षा घेतं. एक दिवस अचानक रोहनची कंपनी आर्थिक संकटात सापडली. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं. त्यात रोहनचंही नाव होतं. नोकरी गेल्याची बातमी ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. घराचा खर्च, कर्जाचे हप्ते, मुलीचं शिक्षण सगळं त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. घरी आल्यावर त्याने स्नेहाला सगळं सांगितलं. काही क्षण शांतता पसरली. रोहनला वाटलं आता पुन्हा भांडण होईल, पण स्नेहाने त्याचा हात हातात घेतला. ती म्हणाली, "जेव्हा मी तुटत होते तेव्हा तू माझ्यासोबत उभा राहिलास. आता तू एकटा नाहीस." हे शब्द ऐकून रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. पुढचे काही महिने कठीण होते, पण यावेळी ते दोघं एकमेकांच्या विरोधात नव्हते, एकमेकांच्या सोबत होते. स्नेहाने घरातून छोटासा ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. रोहन नवीन नोकरी शोधू लागला. घर खर्च कमी केला, अनावश्यक खर्च बंद केले. कधी कधी परिस्थिती इतकी कठीण व्हायची की दोघेही चिंतेत पडायचे, पण एकमेकांवर राग काढण्याऐवजी ते एकमेकांना आधार द्यायचे. 6 महिन्यानंतर रोहनला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पगारही पूर्वीपेक्षा चांगला होता. तो आनंदाने घरी आला. परी धावत बाबाकडे आली. "बाबा, नोकरी मिळाली का?" रोहनने हसत होकार दिला. क्षणात घरात आनंदाचा उत्सव सुरू झाला. स्नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने देवाकडे हात जोडले. त्या रात्री घराच्या गच्चीवर बसून रोहन आणि स्नेहा जुन्या आठवणी काढत होते. रोहन म्हणाला, "आपण खरंच घटस्फोट घेतला असता तर?" स्नेहा काही क्षण शांत राहिली. मग हसून म्हणाली, "तर आपण आयुष्याची सर्वात मोठी चूक केली असती." रोहनने तिचा हात हातात घेतला. "धन्यवाद." "कशासाठी?" "मला दुसरी संधी दिल्याबद्दल." स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "धन्यवाद तूही." कारण नातं वाचवण्यासाठी प्रयत्न फक्त मी नाही, आपण दोघांनीही केले. 2 वर्षांनी परी आता मोठी झाली होती. एक दिवस शाळेत तिला माझं आदर्श कुटुंब या विषयावर भाषण द्यायचं होतं. ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली, "माझे आई बाबा परफेक्ट नाहीत. ते कधी कधी भांडतातही. पण त्यांनी मला एक गोष्ट शिकवली आहे. कोणतंही नातं परिपूर्ण नसतं. पण प्रेम, विश्वास आणि संवाद असेल तर प्रत्येक नातं वाचू शकतं." सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिल्या रांगेत बसलेल्या रोहन आणि स्नेहाच्या डोळ्यात अश्रू होते. पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. कारण त्यांनी फक्त आपलं लग्न वाचवलं नव्हतं, तर आपल्या मुलीचं हसत बालपणही वाचवलं होतं. त्या दिवशी घरी परतताना रोहनने स्नेहाकडे पाहिलं. ती हसत होती आणि त्याला जाणवलं, खरं प्रेम म्हणजे कधीच न भांडणं नाही. खरं प्रेम म्हणजे कितीही संकट आली तरी एकमेकांचा हात न सोडणं. आणि म्हणूनच घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलं ते नातं शेवटी प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणामुळे वाचलं. बोध: अहंकारामुळे अनेक नाती तुटतात, पण संवादामुळे अनेक नाती वाचतात. संसार टिकवण्यासाठी प्रेमाइतकाच संयम, विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न आवश्यक असतो.